नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी तुमच्या सगळ्याचा लाडका मनोज कुसरे. काल परवा दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ असा होता की लक्ष्मीचं कारण कुणी करावं कुणी नाही करावं, किंवा पत्रकारांविषयी काही बोललो होतो मी की बाबा व्यसन करू नका, व्यसनातून बाहेर पडा, असा काही व्हिडिओ केला होता. तुम्ही सगळ्यांनी बघितलं आणि बऱ्याच जणांच्या म्हणजे नजरेत व्हिडिओ पडला आणि प्रतिसाद बी भरभरून आलेला आहे बरं का. पण मला आज पण व्हिडिओ करायचं कारण तुम्हाला सांगतो, काही लोकांना वाटतं पोतराज म्हणजे एक अंधश्रद्धा आहे. तर माझं सांग नाही त्या लोकांना बरं का, पोतराज म्हणजे अंधश्रद्धा आहे असं तुम्ही म्हणता. मग युगे चालत आलेला, जुगे उगीनच चालत आलेली जी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची, बघा संस्कृती जी आहे ही खोटी आहे का जे म्हणतात त्यांच्यासाठी मला विचारायचं, किंवा त्यांना माझा प्रश्न आहे. आपल्या भारताची जी संस्कृती आहे ही संस्कृती सगळी खोटीच आहे का? संस्कृतमध्ये पोतराज हे नाव नमूद आहे. तुम्ही शिक्षणाच्या जोरावरती बोलताय, तुम्हाला माहीत आहे, आणि मला बी काहीतरी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे, मी बी काय थोडंफार शिक्षण दिले आहे ना मला, बरोबर आहे का. आणि काही जणांचं म्हणणं आहे की पोतराज म्हणलं की फक्त अंधश्रद्धा, असं का म्हणता? ह्याच्यामध्ये श्रद्धा का असू शकत नाही? आता काही ना वाटतं की पोतराज सोडलं म्हणजे ते नुसतं फक्त, ह्याच्यात उल्लेख कमेंटमध्ये आलेला आहे तसा की पोतराज म्हणजे एक भिकारीच असतो, असा काहींचा उल्लेख आला आहे कमेंटमध्ये. पण माझं सांग नाही तुम्हाला, पोतराज भिकारी असं तुम्ही म्हणता. आम्ही शिकलोय, तुम्ही शिक्षण घ्या, मोठे व्हा, याच्यामध्ये पडू नका भिकारी. तर तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही मांडलं, पण तुम्हाला बुद्धी कितपत आहे ते तुमच्या कमेंटमध्येच कळतं, किंवा तुमच्या शिक्षणाचा वापर तुम्ही कशासाठी केला आहे ते तुमच्या बोलण्यामध्ये कळतं. आता आम्ही तुम्हाला अभद्र वगैरे बोलू शकत नाही का? आम्ही कमी शिक्षण झालेलं आहे, आमचं शाळात शिकलो नाही असंच म्हणेन मी आता. पण शिकलेली माणसं अशी बोलतात म्हणल्यावर मग अवघड आहे ना. मला असं नाही म्हणायचं शिक्षणाला नावं ठेवायची नाही. तुम्ही म्हणता ना शिका, संघटित व्हा, बरोबर आहे का. असं नाही की बाबा शिक्षणानं संघटित व्हायला प्रत्येकाने नोकरी शोधली पाहिजे असं बी कुठली गोष्ट नाही बरं का. माध्यम आपल्या महाराष्ट्राची जी लोककला आहे ही कला आपण जोपासणं, ही कला आपण वाढवणं तेवढंच गरजेचं आहे. मला सांगा, प्रत्येकानं नोकरीच्या जर मागं लागलं, किंवा प्रत्येकानं लय शिकायचं आणि शिकलं म्हणजे देव विसरायचं असं सुद्धा कमेंटमध्ये उल्लेख झालेला आहे बरं का. म्हणजे जास्त शिकलं की देव मानत नाही ते म्हणून. तुम्हाला शिकायला नॉलेज, शिकायला डोकं, बुद्धी महत्त्वाचं. तुम्हाला सांगतो, जन्माला देवानं घातलं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता तुम्ही म्हणसाल तुम्ही कुठल्या राज्यात जगताय, तुम्ही कुठल्या धर्मात जगताय, की बाबा देवानं जन्माला घातलं, आमच्या आईबापानं कष्ट केलं म्हणून आम्ही जन्माला आलो, असे बी म्हणणार आहे ती. तर त्यांच्यासाठी ॲडव्हान्समध्येच मी आधीच सांगतोय की बाबा देव जर नसता, देवाची जर तुमच्यावरती कृपा झाली नसती तर तुम्ही जन्माला नसता. आता बरेचसे असे आहेत ती की देवच मानत नाही ती, बरोबर आहे का. पण माझं सांग नाही तुम्हाला, देव जर नसता तर आता हे मागं दिसतं का हिरवं, मला सांगा तुम्ही, हे का हिरवं गावात आता काही दिवसापूर्वी मी दावलेलं हे वाळलं नुसतं, वाळलं कोळ कुसळ होती. मला सांगा ह्या कुसळाचं हिरवं कसं झालं असतं? निसर्ग आहे म्हणता, तुमच्या माहितीसाठी सांगतो, निसर्गच देव आहे. कोण आहे? निसर्ग स्वतःच देव आहे. तुम्ही म्हणता देव नाही, तुम्ही मानत नाही म्हणता ना, आम्ही देव मानत नाही. तुम्ही निसर्गाला मानत नाही का? ह्या प्रकृतीला मानत नाही का? तुम्ही प्रकृतीच्या विरोधात जाताय का? तुम्ही मानत नाही म्हणता. दिसतंय ते पाणी आहे, हवा आहे, वीज आहे, वारा आहे, मग देव का नाही बाबांनो? आम्ही मानतो, तुम्हाला नाही ना आवडत देव, आम्ही मानतो, तर आम्हाला आडवं येऊ नका ना तुम्ही. हां, आम्ही श्रद्धा करू, जास्त अंधश्रद्धा नाही करू देणार, ही माझा शब्द आहे. अंधश्रद्धेत जाऊ नका ही मी सांगेन पुढं. बस, जरी आजपर्यंत माझ्यामध्ये काही तुम्हाला अंधश्रद्धा दिसली असेल तरी क्षमस्व, आणि हितनं पुढं कुठली अंधश्रद्धा वाढू नये अशी माझी स्वतःची तर तेवढी तयारी असते. मी पुढच्या माणसाला सुधारून सांगतो, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, बरोबर आहे का. आणि त्या शिकलेल्यांसाठीच मला बोलायचं आहे आज.
त्यांचं म्हणणं आहे देव हा नसतोच असं म्हणतात. तुम्हाला पेनसुद्धा धरायला नसता, लक्षात ठेवा. म्हणजे पोत्रात झालं म्हणजे शिक्षण वगैरे काही नसतं असं वाटतं का तुम्हाला? किंवा देव मानलं म्हणजे शिक्षण होत नाही असं कुठं असतं का? शिक्षणाला काय म्हणते तुम्हाला माहिती आहे का? सरस्वती विद्या देवी. तुम्ही जी शिकताय ती काय म्हणते? ती सरस्वती विद्या देवी. ती सरस्वती तुमच्या हातात नाही आली, तुमच्या जिभेवर जर नाही आली, तुमच्या शिक्षणाचा उपयोगच नाही. शिक्षणाला सरस्वती म्हणते ती, विद्यादेवी म्हणते ती. तिथंच देवाची सुरुवात होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जास्त शिकलेल्यांसाठी. आणि कमेंट वगैरे करतात. आता काय आलेली? शिका, अभ्यास करा, मोठे व्हा आणि तुमच्या समाजाला मोठे करा. तुमच्या समाजाला मोठे करा, तुमच्या समाजाला मोठे करा. अशी ही तुमची चूक आहे. समाजावरती बोलताना जे निर्लज्ज आहेत ते समाजावरती बोलतात. माझं तर म्हणणं आहे, मी फक्त एकच समाज मानतो. कुठला माहिती आहे का? मानवता हाच खरा धर्म. आणि दुसरा कुठला समाज नाही बरं का, एवढं मी सांगतो. काय? दुसरा कुठला समाज नाही. मानवता हाच खरा धर्म आहे. कुणाचं बी रागात का पान बघा, एकदम गावठी बोलतो, माणसं रागात म्हणतोय. पण मी बोलणार, मी जसा आहे, मी गावाकडचा माणूस आहे. मी व्हिडिओ करतोय म्हणून किंवा मी व्हिडिओवर बोलावं म्हणून काहीतरी शुद्ध बोलावं हे मला नाही पटत. जशी माझी भाषा शैली आहे तशीच मी तुमच्या पुढं वापरणार. बरोबर आहे का? की मी बोलायसाठी लई एकदम असा शुद्ध बोलेला असं काय होणार आहे का? काय बदल करू शकत नाही. जसा माझ्यामध्ये आई लक्ष्मीनं जशी माझ्यामध्ये कला भरली, जसं मला बोलायला, जसं ह्या देहामध्ये दिलंय तेवढंच मी करणार. यश दर्शू या, इकडं तिकडं जाऊ नका या. आता मी आलेलो आमच्या गावाच्या माळावरती व्हिडिओ करायसाठी. आता घरी बऱ्याचसा आवाज वगैरे येतो. आता म्हणलं आज सायलेंटलीच बोलावं. पोरांना दोघाला पण घेऊन आलेलो आहे मी, खेळते ते. आणि महत्त्वाचं पोरांचं बी बरेच दिवस काय होतं, आम्हाला झाडं बघायची ती, की आम्ही वृक्षारोपण केलं आहे. पोतराज, मी कोण आहे? पोतराज आहे. पोतराजाने वृक्षारोपण केलं आहे. ही श्रद्धा झाली का अंधश्रद्धा झाली? कोणी बी सांगावं, अंधश्रद्धा झाली, पोतराजाने झाडं लावली. आता आमचा दुसरा एक चॅनल आहे व्लॉगचा, त्याच्यामध्ये मी दावलेला आहे सगळ्यांना, प्रत्येकाने एक मूल 2 झाडं लावा. पण माझी 2 मुलं आहेत ती, आणि मी 35 झाडं लावली ती. किती? 35 झाडं. का तर आमच्या इकडं पटांगण आहे म्हणून लावली. आमच्याकडे नसतं म्हणजे लावली नव्हती. आता कुणाच्यात आहे त्यांनी लावा. अजून मी मध्येच तुम्हाला एक संदेश देतो, झाडे लावा, झाडे जगवा. झाडं पण दावेन मी तुम्हाला येणला. पण बोलू ते मला पुढं महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी व्हिडिओ केला आहे. काय सांगितलं आहे? शिका, अभ्यास करा, मोठे व्हा आणि तुमच्या समाजाला पुढे मोठे करा. पोतराजा जागा हो. ज्या लोकांसाठी हलगी वाजवतात ते फक्त तुमचा वापर करतात. आता बघणारी सांगतील, या तुम्ही काय आमचा वापर करताय का? फक्त काहीतरी समाजामध्ये आदरस्थान आहे म्हणून आम्हाला बोलवतात. आणि देवदेवस्की सोडा. तुमच्या मुलांना शिकवा, करा. त्या गरिबीत तुम्ही राहता, पण तुमच्या मुलांना चांगले आयुष्य द्या. धन्यवाद. तुम्हाला सांगणं बी तुमचं गरजेचं आहे. आणि नावं ठेवले जरा वेगळं शब्द वापरले तर त्याच्यासाठी पण व्हिडिओ करावा लागला. तुमचं म्हणणं आहे की आता मी पोतराज झालो म्हणून मी माझ्या मुलांनाही पोतराज सोडीन, असं वाटतंय का तुम्हाला? आता ह्यातलं तुम्हाला ज्ञानच नाही किंवा तुम्ही देवा शिरलाच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ह्यातलं काही माहितीच नाही. ही काय माहिती आहे का? संस्कृत आहे, भारतीय कला आहे. आणि माझी पोरं शिकवतोच मी, शाळेतच आहेत माझी पोरं. तुम्ही म्हणताय तसा तुमच्या आधी मला कळतं. कारण आता ही कला तुम्ही बुडवायला लागला. लोक ज्या मातीत तुम्ही जन्म घेतला, ज्या मातीतून तुम्ही मोठे झाला, आणि त्याच संस्कृतीला, त्याच मातीला तुम्ही विसरताय. त्याला तुम्ही तुच्छ लेखताय, देवाला तुच्छ लेखता. तुम्ही सुद्धा जगलात, आई बापाने नवस करून तुम्हाला मागितलं, आणि त्या देवाला तुम्ही आता बैमान झाला का? तर तुमचं शिक्षण झालंय, मोठं झालं ना, तुम्ही नोकरी लागली, तुम्हाला पगारी झाल्या, त्या मोठं झालं म्हणून देवाला डायरेक्ट म्हणता मानूच नका. हां, माझा पूर्ण पाठिंबा आहे. अंधश्रद्धा बाळगू नका. श्रद्धा बाळगा. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. ह्याला माझा पाठिंबा आहे पूर्ण. पण तुम्ही मसाला पोरांना शिकवा. तर तुमच्यासाठी माझं सांगणं आहे, माझी मुलं शाळेत आहेत, माझी मुलं शाळेत आहेत आणि इंग्लिश मिडियमला शिक्षण देतो आहे मी त्यांना चांगल्या. माझा लहान मुलगा आता बालवाडी अंगणवाडीतच आहे. आता LKG UKG असतं ना त्याच्यामध्येच आहे. पण माझ्या मुलाला इंग्लिश वाचता येतं, माझ्या मुलाला इंग्लिश लिहिता येतं, परफेक्ट अक्षर
एखाद्या 10वीच्या मुलाचं अक्षर नाही तसं माझ्या मुलाचं अक्षर नाही, बालवाडीतल्या पोराचं माझ्या, आणि मी त्या पद्धतीने त्याला शिक्षण देतोय. मुलांना आपण रुजवायचं असतं आपल्या मनातून. कसं आहे, अंधश्रद्धा नसते त्यांच्या मनात भरवायची, श्रद्धाच भरवतो मी. कळतं मला, मी जरी पोतराज असलो तरी मुलांमध्ये श्रद्धाच भरवतो मी. आणि झाडे लावलेत आम्ही इकडं माळावरती दावून तुम्हाला. पण अशा बऱ्याचशा कमेंट आल्या वेगळ्या वेगळ्या, काही चांगल्या पण कमेंट आल्या त्या. कारण कोणाला पटलेलं आहे, म्हणजे जी चालू आहे ना समाजामध्ये त्या विषयावरतीच मी बोललेलो आहे. कारण पोतराजाला तुच्छ लेखलं जातं, त्याला कामापुरता वापर केला जातो. हाय बरोबर आहे ती, पण कामापुरता बोलवायचं, हलगी वाजवायची, दुपारती करायची, चला जावा म्हणायचं. मानधन त्याचं काय असेल ते कमी खर्चात 500 आणि 1000 रुपयामध्ये काम केलं जातं. हां, आणि काहींचा असा सुद्धा रिप्लाय चांगला आहे, महाराष्ट्रातील संस्कृतीला शोभेल असा तुम्ही संदेश दिलेला आहे. बऱ्याचशा दादांची दायांची चांगली अशी कमेंट आहे. पण एखादं येतं आणि ती घाण करून जातं, बरोबर आहे का? आणि पाहिजे तसं आल्याशिवाय बी कसं आहे, मजा येत नाही बोलायला पुढं. आणि अजून एक कमेंट आली, तुम्हाला वाचून द्यावीन मी बरं का, की दादा तुझ्यासाठी तुझं नाव घेऊन मी काय तुला मोठेपणा देऊ शकत नाही किंवा तुझं प्रमोशन करू शकत नाही. मी तुला मोठेपणा किंवा सगळ्या नजरे तुझं नाव येईल असं काय करू शकत नाही. त्याचं म्हणणं आहे, अरे पोटराजा, काय अरे पोटराजा, पोटला अर्धचंद्र ट्रा नसतं, पोत राज, काय आहे लय शिकलाय म्हण तू, पोतराज, पोतराज होतं तेच बरोबर, पोटराज होत नाही. तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण काय आहे ते वाच, आणि तू बुद्ध धर्म स्वीकार. काय कर, तो बुद्ध धर्म स्वीकार. तर मानाचा जय भीम सगळ्याला. ते बाप आहेत आमचे, बाबासाहेब बाप आहेत. त्यांचं नाव सुद्धा बाबासाहेब असं घेऊन एवढी सुद्धा लायकी नाही. त्यांच्या पायाची धूळ अशी लायकी सुद्धा नाही आपली कुणाचीच. आणि तुम्ही त्या महामानवाचं नाव घेऊन अशी कमेंट करू नका मला, लक्षात ठेवा. आणि शिक्षणाचं जर म्हणलं तर समाज सगळा आता मागं नाही राहिलेला, तुम्हाला दिसत नाही. मी दावणी की बाबा तुम्हाला वाटत असेल पोतराच आहे म्हणून, काय ह्याचं आबळ गाबळच आहे सगळं, हां. आणि असा बी उल्लेख केला आहे, भिकारी मागून खातो. तर बाबा आम्हाला ती चाकरी आहे आमच्या लक्ष्मीची, ती मदान आम्हाला मागावंच लागतं. 5 घराचं मदान मागावंच लागतं आम्हाला. असं काय नाही. तुम्हाला काय त्रास, तुमच्या दारात येऊन आम्ही म्हणलं का लक्ष्मी आईचं मदान येऊ द्या म्हणलंय का बाबांनो? हां, आता आम्ही लक्ष्मीच्या मनापासून भक्ती करतो, मी तिचा पोतराज आहे म्हणून ती मला उपाशी ठेवू शकत नाहीच, उपाशी ठेवत नाहीच. तर मी देव का नाही मानू शकत मला सांगा? मी का नाही मानावा? ती मला उपाशीच ठेवत नाही, मग देव कसा नाही म्हणता तुम्ही? मी तिचं मदन मागितल्यानं माझं पोट भरतं, तर मग तुम्ही देव कसा नाही म्हणता? एखाद्याचा आत्मा भरतो, एखाद्याचं घर परपंच चालतो, तिच्या नावावर लक्ष्मीचं मदान म्हणण्यानं पोट भरतं, तुम्ही देव कसा नाही म्हणता? आणि भिकारी असं म्हणू नका. एखाद्याला नावं ठेवायचा तुम्हाला कुणीसुद्धा हक्क दिलेला नाही. तुम्ही म्हणता ना, आपल्या बाबासाहेबांना लिहिलंय संविधान वाच. बाबा मी काय बुद्धवादी विचाराचा पण माणूस आहे आणि दैविक विचाराचा बी आहे. किंवा तुम्ही शिकला किंवा तुम्ही बुद्ध धर्म स्वीकारला म्हणून काय तुम्ही देव विसरला असं काही नाही. माझं सांग नाही तुम्हाला, भाऊ डाल्या खाल्ल्या त्या, तो डायरेक्ट बोलतो मी. काय म्हणतो, तू डाल्या खातो आणि बुद्धवादी हो म्हणतो, हे कुठभर तुला पटतं मला सांग? बुद्ध म्हणजे काय माहिती आहे का? बुद्ध ह्या नावाचा तुला अर्थ जर माहीत असेल तर कमेंट कर मनोज भाऊला, माहिती आहे का? तुम्ही मोठ्या मोठ्या डाल्या खायच्या आणि असं नाव महामानवाचं, त्रिवार वंदन माझ्या बाबासाहेबांना, माहिती आहे का? नाव घेऊन असं तुला डोक्यात तुझ्या गोट्या झाल्या त्या, त्याच्यामुळं तू काय कर, ही मध्ये आणतच जाऊ नको नाव. कारण
माझी लायकी नाही नाव सुद्धा तोंडावर घ्यायची असं बाबासाहेब म्हणायचे सुद्धा कोणाचीच नाही ध्यानात ठेवा. बापच म्हणायचं. काय म्हणायचं कमेंट करणारा त्यांना बापच म्हणायचं. सगळ्याचं बाप आहेत ते माहिती आहे का. आणि मी त्यांच्या विचारावर बी चालतो. अंधश्रद्धा नाही पसरवत. श्रद्धेमधूनच जातो. आणि त्यांनी असं उल्लेख केला नाही की देव सोडून द्या. त्यांनी काय सांगितलं आहे अंधश्रद्धा करू नका श्रद्धा ठेवा असं सांगितलेलं आहे. आता काय पुरावा बिरावा पुस्तक आहे ते माझ्याकडं माझी एवढा काय तो मोठा नाही तुला दावायसाठी पेज नंबर हिथं असं लिहिलं आहे बाबासाहेबांनी आमकं. तू एवढा मोठा नाहीस तुला दावायसाठी. फक्त मी तुला संदेश पोचवा म्हणून केलेला आहे. कमेंटसाठी केला आहे आजचा व्हिडिओ बरं का. काही ना वाटतं बोलतोय म्हणजे एकदम भांगार सोंगार आहे असं काय नाही बाबांनो. आम्ही शाळा चालूच आहे. शाळा शिकतोय. शिक्षणातनंच झालं आहे. माझ्याविषयी तुम्हाला जास्त काही उलगडून सांगायची गरज नाही. भाऊ इंजिनियर आहेत माझे. सरकारी नोकरीत आहेत. सगळ्या गोष्टीनं तत्पर. ही मी केलं नाही बरं का. ही मी केलं नाही किंवा त्यांनी केलं नाही. ही घडवलं कुणी देवाने घडवलं आणि माझ्या लक्ष्मीने घडवलं. सगळ्या गोष्टी सुशिक्षित घराणा आहे आमचा. आणि तुला वाटत असेल भिकारी म्हणतो तर मी खरं आहे मागत करी पोतराचा मागत करीत असतो आहेच मी तसा. पण लक्ष्मीनं भरपूर असं आशीर्वाद ठेवला. घरदार आहे. गाडी आहे मला. 4 चाकी आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या भाऊ तुझ्या माहितीसाठी सांगतो. पण असं एखाद्याला नावं ठेवणं तर तुम्ही इतकं गलिच्छ म्हणजे इतका नीच पातळीला गेला ना नावं ठेवल्यावर. तुमच्या माहितीसाठी सांगतो व्हिडिओ करणं गरजेचंच आहे भाऊ. का तर तुम्हाला अधिकारच नाही रे कोणाला नावं ठेवायचं. कोणाला बी नावं ठेवता. कोणाला नाही त्याला कमेंट करता तुम्ही. आता महत्त्वाचा मुद्दा एक मोठेपणा एक मनला माझ्या आनंद झाला. मला कमेंट कोणाची आली माहिती आहे का. आंधळे सरांची कमेंट आली माहिती आहे का. आंधळे सरांची सुद्धा कमेंट आली. तुम्ही जे कार्य करताय ह्याला जगदंब देवस्थानतर्फे तुम्हाला संपूर्ण पाठिंबा. बाबांनो देवामध्ये कोणी अर्धवट शिरत नाही. ती शिक्षण करूनच जाते ती. तुम्ही नाही तसल्या कमेंट करता देवाच्या माणसाला करता नाही ती बोलता दुर्लक्ष करते ती. पण मी लक्ष दिलं. बऱ्याचशा कमेंट येतात मला अशा पण लक्ष देत नाही. पण म्हणलं आज कमेंटचं उत्तर द्यायचं म्हणजे द्यायचंच. ती एक किन्नी म्हणून आहे त्याचं नाव घेत नाही मी. पण ती सारखाच कमेंट करतो. त्याच्या नजरेत सगळं त्याला जग बुळं दिसतं. सारं जगच बुळं दिसतं त्याला. कारण स्वतः ती असू शकतो. बरोबर आहे का. कसल्या कोणाच्या बी व्हिडिओला जाणार तुम्हाला सांगतो. गेलं आराध्य असू द्या कुणी बी असू द्या बाकी देवाचे भक्त तिथं जाणार आणि तिथं फक्त काय कमेंट येणार तू सहा आहेस का. काय म्हणणार तू सहा म्हणजे तुझ्यात हिंमत नाही विचारायची तुझ्या काय का म्हणायची. याड आहे तू खोळ्या असं बोलायचं नसतं एखाद्याला. मन दुखते ती माणसाची. असं बऱ्याचशा मी बघितले व्हिडिओला तुझी खाली कमेंट आहे. कोणाला बी नावं ठेवायची. तुझ्या काय कमरला याडा आला नाही देणं ठेव कोण असेल ती. सामने नंबर देतोय. चॅनलला नंबर आहे माझा. मनोज कसबे नाव आहे माझं. फोन कर मला. आणि तू सगळ्याला नावं ठेवतो त्या हिशोबावर बोलतो मी तुला. समोर आहे माझ्या. आणि काय गरज नाही. एक जण आहे आता धर्मावर बोलत नाही किंवा जातीवर मला आवडत नाही बोलायला बरं का. पण तू नको बोलू तसा आडवा तिडवा. देवाला नाव ठेवू नको. मला नाही पटायचं. सगळ्याला पटल. मला डायरेक्ट शिवी दे तू. डायरेक्ट मला नाव घेऊन माझं मनोज नाव आहे ते नाव घेऊन शिवी दे. पण देवाविषयी जर काय वाईट बोलला भादरा माझ्या इतकं वाईट नाही. मी काय भांडण तंटा करत नाही किंवा तसले अरे तलवारची ह्याची भांडणाची अशा विषयावर बोलत नाही बरं का. मी नाही बोलत आणि मला भांडणं आवडतच नाही ती मंडळी. मी तुला समोर येऊन तुझ्या कांटाळे उघडेन. काय तुला चापट मारणार नाही. फक्त समोर येऊन तू काय बोलतोस ह्याचं तुला भान नव्हतं म्हणून तू कमेंट केली. ही समोर आल्यावरती बाळा तुला बोलून मी. म्हणून कधी वाईट कमेंट कर नका. लक्षात ठेवा. देवाविषयी तुम्ही म्हणताय लुटेरो आहे ती. तुम्ही कधी हळद कुकू तरी लावले का देवाला तुम्हाला लुटायला मला सांगा. तुम्ही देव मानत नाही ना. तुम्ही देवाला नाही म्हणताय ना. तुम्ही देव नाही ना इथं जगामध्ये. तुम्ही कधी बोटभर कुकू तरी लावलंय का देवाला लुटायला तुम्हाला देवानी लावलंय का. कधी देवळात जाऊन एक 5 रुपयाचा प्रसाद तरी तुम्ही कोणाच्या मुखात घातलाय का. गरीब बसले असे त्यांच्या मुखामध्ये तुम्ही त्यांना 1 रुपया तरी कधी वळलाय का तुम्ही. देव नाही म्हणता.
तुम्ही कधी कोणाला धर्म तर केलाय का रे? ही दुनिया कशी तरली माहीत आहे का? धर्म तारी धर्म मारी, धर्म धर्माच्या गती, धर्म येतो जीवाच्या संगती. धर्म पांडवांनी केला, धर्म अनुसया चांगुनाने केला, धर्म तुकोबाने केला. ही धर्म आहे ना, म्हणून भावानं ही दुनिया आहे. ज्या वेळेस ह्या पृथ्वीवरचा धर्म बुडल तेव्हा सगळं बुडणार, ध्यानात ठेवा. आणि लिहिलेलं आहे आता शतक कुठलं चालू आहे आता बघा, जवळ आलेलं आहे, लई नाही जवळ आले. 2च पिढ्या बघचाल तुम्ही, ती बी कटाकटी आले. वयोगट 50व्या वर्षाच्या पुढे माणूस जात नाही. मोठ्या मोठ्या गप्पा हाणता आणि व्यसन करता, बरोबर आहे का नाही? तसलं नका करू, नावं ठेवू नका. माझा म्हणण्याचा उद्देश नाही किंवा मी धमकी देत नाही किंवा कोणाला वाईट म्हणत नाही. फक्त देवाच्या माणसाला वाईट म्हणू नका, वाईट बोलू नका, वाईट प्रवृत्ती विचार करू नका. आणि तुम्ही किती वाईट आहे ते तुम्हालाच माहीत आहे. माते समान बहिणी समान, माय बहिणीकडे कसं बघता तुम्ही माहिती आहे. मी नाव घेऊन तुला मोठं करू शकत नाही, लक्ष ठेव. आणि पुन्हा फिरून माझ्या आय डीवरती तुझी कमेंट आली नाही पाहिजे, असू दे. तर बघा व्हिडिओ लईच मोठा होत चालला आहे, अजून मी पुढं बोलणारच आहे. सगळ्याला नमस्कार माझा. लक्ष्मीच्या नावानं सांग भले एक छोटासा पुढं दाखवतोय. मी झाडं लावलेली आहे ती, पुन्हा मला विचारत आलं तर मी झाडं लावलीच नाहीत लावलेली. तर बघूयात, उशीर होत आलेला आहे, अंधार पडायला लागलेला आहे आमच्या इकडे. आणि आता मी तुम्हाला दाखवते झाडं मी कुठं लावले ती बघा. आपण लावलेली झाडं कुठं आहे ती दाखवा. हो का? हां, हे आम्ही लावलेलं झाड आहे बघा, केवढं झालंय बघा. अजून दाखवतोय तुम्हाला. आता ती बाकीची तालीच्या पोटात लावली तिकडं, कारण पुन्हा रान जर वाय वाटलं तर आडवं येऊ नये म्हणून. हो का? इथं पण झाड आहे. चांगली नव्हती फुटली बघा झाडाला. हो का? इथं पण आहे, अशी चांगली नव्हती फुटलेल्या आहे झाडांना, आहे का नाही यश दर्शन? आणि हो का, अशी सरळ लाईनच लावलेली आहे तालीच्या पोटात. हो का? दिसलं का? ही सावलीचं करंजीचं झाड. हां, आणि दादा झाड आपली किती छान आली ती, आहे ना, उगली ती ना छान. आता दुसरी झाड आता लय झाड आहे ती बाळा, आपल्याला उशीर होतोय. असा पूर्ण तालीच्या पोटाला झाडं लावलेली ती आहेत. जवळजवळ 20, 25, 30 ते 35 झाडं लावलेली आहे ती. आणि झाडं चांगली अशी फुटलेली आहे ती बघा. माझा संदेश आहे बरं का सगळ्यांना. आता व्हिडिओ कुठला काढलाय म्हणचाल तुम्ही काय करताय, पण ही सुद्धा लय गरजेचं आहे तेवढंच. झाडे लावा, झाडे जगवा. चला बाय करा पोरांनो.